चला मॅचला सुरुवात करू. षटक क्रमांक या ठिकाणी पहिला आपल्याला बार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उबैद आणि सलामीची जोडी सध्या मैदानावरती स्ट्राईक एंडला रोहन भालेराव आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद म्हात्रे. मॅच ऑन. पहिलाच बॉल अडब्या पाटणे बॉल चालला डीप मध्ये बडी विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात. धावा मिळतील 4. संघाची धावत संख्या आपण पाहतो 4 या अंकावरती. पहिल्याच बॉलवरती उबैद विरोधात आक्रमण करण्यात आलंय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. SCDs OUTLBW च्या स्वरूपात फलंदाज ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल टीम बोहोपाडा एरंजाड संघाला. नक्कीच आपण पाहिलं तर बदलापूर ते शिर्डी पदयात्रा देखील आपल्याला नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि आणखीन एक फलंदाज होईल बाद कॉट बिहाइंड. इथे धक्का दुसरा लागेल बॅक टू बॅक समीर बहेरच्या स्वरूपात. विकेट गिरे तो पहिलं तर उबैद त्याच्यावरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न, परंतु ऑनसाइडला या ठिकाणी बाडिश लॉंगॉनच्या दिशेने काऊ कॉर्नर फेज मध्ये हा चेंडू या ठिकाणी अडवण्यात आलाय. धाबा मिळतील फक्त धाव 1 मिळणार आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो मात्र 5 स्टार 5 टॉप 5 मध्ये दाखल होईल. अत्यंत चांगली स्पर्धा आहे. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक इथे मिडॉनला मिडॉपच्या मधोमध या ठिकाणी आपण पाहतो. हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम फ्रेंडशिप 11 बोहोपाडा एरंजाड संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 10 वरती. सुनील तोस्कर यांच्या ठिकाणी आगमन झालंय.
आणि भास्करजी फुलवरे दादा यांच्या ठिकाणी जोबेलीचे जास्त वेळ त्यांचा मलंगड पट्ट्यात गेलेला आहे म्हणून फुलवरे हे नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. ते भास्कर धुळे आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दहा धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रथमेश चलित SP वांगणी टीमच्या वतीनं. खरं तर बदलापूर मध्ये कोंडेश्वर रिक्षा स्टँडला या जोडीची चर्चा जास्त असते. एका बाजूला भास्कर मामा तर दुसऱ्या बाजूला सुनील दादा तोसकर. ओ दी विकेट. ओ बॅटची लिडिंग एज. स्वतः यष्टीरक्षक पोहोचलेत सुशांत. अप्रतिम झेल त्यांनी टिपले. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल प्रसाद मात्रेच्या स्वरूपात. असं वाटलं होतं शेवटच्या बॉलवरती प्रसाद मात्रेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, परंतु इथे अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली गोलंदाज प्रथमेशने. क्या बोल रहा हूँ अभी तो संडे को आएगा ना. संडे को आज गुरुवार है, शुक्रवार शनिवार है, जाने दो. मेरे खाली सीमेंट लाने का बाकी अपने को. ओ या दरम्यान समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिडॉच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. संघाची धावत संख्या धावफलकावरती 11 धावा आहेत. पूर्णपणे ज्या संघाने आज या स्पर्धेमध्ये कंबर कसली आहे फ्रेंडशिप मोहोपाडा संघाने, त्या संघाला थांबवण्याचं काम आता SP वांगणी संघाच्या या गोलंदाजांकडून केलं जात आहे. ओ समोर पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील. संपर्क नाही आहे. शरीराचा वेध घेतला जातोय. आवाज तिकडे अजिबात नको, विनंती राहील. संघाची धावत संख्या धावफलकावरती आपण पाहिली तर स्थिर 11 वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ जो मात्र प्रगती पथावरती. शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत. अकरा धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकण्यात आले. थोडेसे नाराज आहेत संतोष दादा देखील 12th मॅनच्या भूमिकेत, कारण ज्या मोहोपाडा एरंजाड संघाने ऑलरेडी चौकार षटकारांची भाषा बोलली आहे, तो संघ थोडासा बॅकफुट वरती दिसतोय. हो यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे. शॉर्ट ऑन पुल देन पॉवरफुल ब्युटिफुल डिलाइटफुल बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल आणि इथे धावा मिळतील 6. ठोकलाय षटका. आकार देण्याचा प्रयत्न आला. ऑन साइडला आपण पाहतोय डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. इथे पलटलेत आणि आता या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकामध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ते 19 वरती. ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतंय. खरं तर शेवटचा सामना आहे आणि या शेवटच्या सामन्यासाठी सर्व आपण पाहिलं तर हे 2 संघ अप्रतिम दर्जाची मेहनत करतात, कारण एक संघ जो मात्र जिंकेल तर संघाला किमान एक पारितोषिक या स्पर्धेतून घेऊन जाता येईल आणि अशासाठी हे प्रयत्न केले जातात. प्रयत्नाची पराकाष्ठा दोन्ही संघ करतात. एका बाजूला धावा बनवण्याचा प्रयत्न आहे तर दुसऱ्या बाजूला धावा वाचवण्याचा प्रयत्न आहे, परंतु जिंकेल तोच जो मात्र या मैदानाच्या आतमध्ये जास्त मेहनत करेल. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली या क्रीडानगरमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक. एक चषकाचा किमान हकदार व्हायचं असेल तर इथे 3 फॉर्मॅट मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल.
हो, यावेळेस पहिलाच बॉल कबा पॉइंटच्या दिशेने उडवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अगदी आपण पाहतोय पुढे सरकलेत. तोपर्यंत मिळतील 2 धावा. बॅटर आपण पाहतो स्ट्राईक एंडला 22 धावा मिळतील 2. 21 21 धावा धावफलकावरती आहेत. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो. कधी अगदी आपण पाहतो चढ तर कधी उतार, कधी सुख तर कधी दुःख. आणि अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये 1 ने पुढे जाईल. अतिरिक्त एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल. 22 धाव आहेत. सर्व अगदी आपण पाहतो प्रकाशदादा पंडे 11 संघाचं सुद्धा विशेष कौतुक करावं लागेल. 4 दिवस ही स्पर्धा ठिकाणी त्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली आहे आणि तब्बल 40 ग्रामीण संघांना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीनं सहभाग देण्यात आलेला आहे. खरं तर आपण पाहिलं तर ही स्पर्धा ज्या स्पर्धेचं पहिलं क्रमांक जे पारितोषिक आहे जे कोणत्या संघाला मिळेल त्याला सद्गुरू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड मिलिंद माचकर साहेब आणि वामन हरिपेटी ज्वेलर्स यांच्याकडून एक गोल्ड कॉइन देण्यात येईल. सध्या सोन्याची किंमत फार मोठ्या प्रमाणात आहे. असं वाटलं होतं की अगदी आपण पाहतो काही फेक न्यूज युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत की सोन्यामध्ये प्रचंड घसरण झालेली आहे, परंतु अजिबात नाही. अगदी आपण पाहतो प्रत्येक जण न्यूज पाहत असो, परंतु सोन्यामध्ये प्रचंड वाढ या ठिकाणी झालेली आहे. ओ बॅटची कडा मागे चालला बॉल गॅप मधून आपण पाहतोय पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षक धावतात. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेर आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. बॉल सीमा पार मिळतील धावा 4. आपण पाहिलं तर आमचे दोन्ही मान्यवर रजा घेत आहेत. भास्कर मामा फुलवरे आणि सुनील दादा तोसकर. धावा धाव फलकामध्ये 29-29. शेवटचा काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. बॅटची आतली कडा मागे बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळेल. शॉट फाईन लेगकडे आणि आता अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा धावफलकावरती 30 किमान 10ची सरासरी या ठिकाणी मेंटेन करण्यामध्ये हो चांगला स्ट्रोक लॉंगॉच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. 1 धाव कम्प्लीट. सेकंडचा कॉल फलंदाज बाद 1च धाव मिळेल. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि 32 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय टीम SP वांगणी संघासमोर. 1 शॉट आपण चेक करू का रनआउट चेक करायचे. 1 शॉट ऑन फील्ड अंपायर ऑन फील्ड. ओके एकच रन ठीक आहे.
मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आहे आणि अचूक टप्प्याचा या ठिकाणी आपण पाहतोय हे नियंत्रण करणारं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत प्रसाद मात्रने चांगली गोलंदाजी केली आहे. चांगला स्ट्रोक वीरेश हा देखील थांबायला तयार नाहीये आणि आता लगेचच आपण पाहतोय आसमान दाखवलंय ते प्रसाद म्हात्रेला. बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय षटकार. एकनाथ माळी यांचे काही सॉन्ग असतील तर क्रिकेटवरती अनेक चांगली चांगली गाणी आहेत आणि आता आपण पाहतो हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग 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 लॉंग वे षटकार. लगे तो बांगडी सगळं आपण पाहतो मैदानाच्या मध्ये खेळतोय. यावेळेस आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसात सलग लागोपाठचा तिसरा षटकार अगदी आपण पाहतो 2 वेळा विरेशच्या बॅट मधून आलेले आहेत. बॉल सीमा पार षटकार. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप मधून बॉल चालला आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळेल. संघाची धावत संख्या धावफलकावरती प्रचंड वेगाने या ठिकाणी फ्लाय होते. 3 षटकार 1 चौकार 32 धावांची गरज आहे आणि या 32 धावांच्या टार्गेट मध्ये या ठिकाणी आपण पाहतो 22 धावा ऑलरेडी बनलेल्या आहेत. SP वांगणे हो बॅटची कडा मागे चालला बॉल संपर्क नाही बॅट आणि बॉलचा व्यवस्थित तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल. संघाची धावत संख्या 22 वरती षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि विजयासाठी येणारी 12 बॉल 10 धावांची गरज. ओश या ठिकाणी आपण पाहतोय 12 बॉल आणि आता 10 धावांची गरज होती. डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. 11 बॉल आणि आता 10 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज रोहन भालेराव हो चांगला स्ट्रोक जितक्या वेगाने टाकण्यात आलाय तितक्याच वेगाने बॉल चालला सीमा पार. ठोकला आणखीन एक बिगिट षटकार. वेळ वाचवण्याचा प्रयत्न टीम SP वांगणी करते. हो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रसाद म्हात्रे नो मिस्टेक. 4 धावांची अजूनही गरज आहे. पहिला धक्का लागेल सुशांतच्या रूपानं फलंदाज बाद.
एंगेजमेंट सेरेमनी, होम मिनिस्टर असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी देखील कव्हर केलेत. बैस्टामिक स्टोक टॉप एज लिडिंग एज आणखीन एक फलंदाज होईल बाद. जसा मैदानाच्या मध्ये जुनेद आलाय तसा मात्र माघारी परततोय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल SP वांगणी संघाला. बॉल आणि आता 4 धावांची गरज या मैदानावरती आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटचा सामना. ड्यू बॅटर गणेश आलेत. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेत रोहन भालेरावने ऑन अ हॅट्रिक बॉल. हो जागा बनवली आहे. विनिंग स्ट्रोक अँड दिस वेल देन ऑल इज वेल. सामना या ठिकाणी जिंकलाय टीम SP वांगणी संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिला संघ जो मात्र 5 स्टार 5 मध्ये दाखल